जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळत तुकाराम. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम. भेदणारे मूळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ तुकाराम. खोल पसरतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम. सर्वसामान्यांना साध्या शब्दातून मानवतेचे सार सांगणाऱ्या राष्ट्रसंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील एकाच कुटुंबातील देशसेवेसाठी 3 पिढ्यांनी योगदान दिलेल्या उन्हाळे परिवारातील सागर अरविंद उन्हाळे हे प्रथम मराठा लाईट इन्फंट्री जंगी फलटणमध्ये दमदार कामगिरी पार पाडून 22 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने समारोप समारंभाचा उपक्रम शहरातून पदयात्रा काढत मान्यवरांच्या मनोगताने कार्यक्रम संपन्न झाला. मुरुम शहरात आज एक अनोखा सोहळा पाहायला मिळाला, जिथे भारतीय सैनिक दलात 22 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या सागर उन्हाळे यांच्या सन्मानार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रॅलीत असंख्य नागरिक, माजी सैनिक, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीने अभिवादन करून त्याच ठिकाणी विविध मंडळींच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. सागर उन्हाळे, त्यांच्या पत्नी, मुलगी व मुलगा अशा संपूर्ण परिवाराची जीपमधून भव्य दिव्य अशी पदयात्रा सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून उत्साहात फेरी काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते. पदयात्रा त्यांच्या घराजवळ आली असता कुटुंबातील महिला सदस्यांच्या वतीने संपूर्ण परिवाराचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर सागर उन्हाळे यांचे वडील स्मृतिशेष अरविंद उन्हाळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मुख्य कार्यक्रमाकडे सुरुवात झाली. आजी कस्तुराबाई उन्हाळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम प्रामुख्याने सुरुवात झाला. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमात विचारपीठावर सेवानिवृत्त सैनिक सागर उन्हाळे, त्यांच्या आई कलावती उन्हाळे, त्यांच्या पत्नी अबोली उन्हाळे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजीराव चालुक्य, मुरुम शहराध्यक्ष राजेंद्र बेंडकाळे, प्रथम मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सागर उन्हाळेंचे सहकारी राहिलेले बळीराम सावंत व मुरुम नगर परिषदेचे स्थानिक भागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत मिनियार आदींची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती. विचारपीठावरील सर्वच मान्यवरांचा मराठमोळा संस्कृतीची शान असलेल्या भरजरी फेटा बांधून संपूर्ण परिसर सुगंधित व्हावे म्हणून पुष्पहार तसेच यथोचित सन्मान केल्या जाणाऱ्या शाल घालून श्रीफळ देत मान्यवरांचा भव्य दिव्य असे सन्मान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सैनिकाचे मराठा बटालियन व त्यांच्यासोबत कार्यरत असलेले सेवानिवृत्त भारतीय माजी सैनिक, त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सर्व सहकारी तसेच भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजीराव चालुक्य यांच्या वतीने व विविध मान्यवरांच्या हस्ते कुटुंब वैयक्तिक स्वरूपात अनेकांनी सागर उन्हाळे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवरांसह नागरिकांचा देखील उन्हाळे परिवाराच्या वतीनेही फेटा बांधून शाल व पुष्पहार देत सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. या भव्य सत्कार समारंभात सेवानिवृत्त सैनिक सागर उन्हाळे यांच्या गौरवशाली सेवेसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात सर्वप्रथम बोलताना माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत मिनियार यांनी सांगितले की सागर यांचे वडील अरविंद उन्हाळे व आमचे अत्यंत स्नेहाचे व कौटुंबिक संबंध होते. या भागातील नगरसेवक या नात्याने या भागात सतत येत असताना सागर यांची भेट झाल्यानंतर मी त्यांना सतत विचारायचो आयुष्यात काय करणार आहे, तर त्यांचे सतत उत्तर असायचे की मी भारतीय सैन्य दलात काम करणार आहे. आणि अगदी त्या पद्धतीने त्यांनी भारतीय सैन्य दलात सहभागी होऊन देश रक्षणामध्ये आपले योगदान दिले आहे. आणि अशा या आपल्या गावातील व्यक्तीचा सेवानिवृत्ती समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. सैनिक हे देशाचे खरे रक्षणकर्ते आहेत. 22 वर्ष निस्वार्थ सेवा देऊन आज सेवानिवृत्त होत असलेले सागर उन्हाळे यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य युवा पिढीला देशसेवेची प्रेरणा देणारे ठरेल. याशिवाय माजी सैनिक संघटनेचे मुरुम शहराध्यक्ष राजेंद्र बेंडकाळे यांनी सेवानिवृत्त सैनिक सागर उन्हाळे यांच्या सैन्य दलात दाखल झाल्यापासून ते सेवानिवृत्त होत असलेल्या दिवसापर्यंतची संपूर्ण माहिती उपस्थितांना करून दिली. भारतीय सैन्य दलातील प्रथम मराठा लाईट
इन्फंट्री जंगी फलटणमध्ये कशा पद्धतीने कार्य केले जाते त्याबाबत देखील त्यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली। तसेच त्यांनी सांगितले की आपल्या परिवारापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांना आपण सदैव ऋणी आहोत। सागर उन्हाळे यांनी भारतीय सैन्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा मनपूर्वक सलाम। तसेच भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजीराव चालुक्य म्हणाले की एखादा शिक्षक सेवानिवृत्त झाले की त्याचा भव्य दिव्य असा समारोप होतो। एखादा अधिकारी निवृत्त झाला की त्याचा देखील कार्यक्रम अनेकांच्या उपस्थितीत सन्मानाने केला जातो, परंतु भारतीय सैनिक सेवानिवृत्त झाला की त्यांचे समारोपाचे समारंभ होत नव्हते। परंतु गेल्या काही वर्षांपासून भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हाभरात सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा थाटामाटात समारंभ साठी भारतीय माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेऊन त्यांनी भारतीय सैन्य दलात केलेल्या कार्याबद्दल प्रथमतः कृतज्ञता राहून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त होत त्यांचा हा गौरव आनंद साजरा केला जात आहे। माजी सैनिकांनी राजकारणात सक्रिय होऊन सैनिकांच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घ्यायला हवा। सैन्याची सेवा ही फक्त नोकरी नसून ती एक जबाबदारी आणि अभिमानाची गोष्ट आहे। सागर उन्हाळे यांनी अतुलनीय शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली आहे। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा। याशिवाय त्यांच्यासोबत प्रथम मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्य बजावलेले सेवानिवृत्त माजी सैनिक बळीराम सावंत यांनी बोलताना सांगितले की आजच्या तरुणांनी सागर यांच्यासारख्या वीरांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेसाठी योगदान द्यावे। त्यांच्या सेवेला आमचा सलाम, मानाचा मुजरा। त्यांची सुरुवात मराठा बटालियनच्या बेंगलोर येथील छावणीतून सुरुवात झाली। त्यांचे वडील 9 मराठा इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते, तर आजोबा स्वतंत्र सैनिक व सागर हे प्रथम मराठा बटालियनमध्ये जंगी फलटणमध्ये कार्यरत आहेत। म्हणजे संपूर्ण कुटुंब देशसेवेत सहभागी आहे, याचा शहराला देखील अभिमान वाटत आहे। या कार्यक्रमातील नागरिकांच्या उपस्थितीवरून हे सिद्ध होत आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले। तर कुटुंबातील सदस्य असलेली त्यांची मुलगी संस्कृती उन्हाळे ही बोलताना म्हणाली की आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळेच आम्ही आज आनंदाने त्यांना सन्मानित पाहू शकतो आहोत। त्यांच्या पुढील जीवनासाठी आमच्या सर्वांच्याच त्यांच्यासोबत शुभेच्छा आहेत। लातूर येथील स्पेशल ऑडिटर दीपक येवते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। सर्व मान्यवरांच्या मनोगतांना व सत्काराला उत्तर देताना प्रचंड भावनिक झालेले सेवानिवृत्त सैनिक सागर उन्हाळे यांनी आपल्या भाषणात देशसेवेतील अनुभव शेअर करताना सांगितले की भारतीय सैन्यात सेवा बजावणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता। ही सेवा संपली असली तरी देशसेवेसाठी मी सदैव तत्पर असेन। या सन्मान सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली आणि सेवानिवृत्त भारतीय सैनिक सागर उन्हाळे यांच्या सेवेचा गौरव सर्व स्तरांवर केला गेला। शहरातील विविध मान्यवरांनी सागर यांचा समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार केला। त्यांच्या देशसेवेचा गौरव करीत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या भव्य समारंभामुळे संपूर्ण शहरात राष्ट्रभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला आणि हा क्षण सर्वांसाठी अभिमानास्पद ठरला। या कार्यक्रमासाठी बळीराम सावंत, बालाजी कदम, दिलीप कदम, युवराज सोमवंशी, आदिनाथ घोरपडे, किरण शेळके, परमेश्वर चौगुले, श्रीमंत सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पवार, दत्ता सावंत, दिलीप सावंत, प्रकाश उन्हाळे, घनश्याम पाटील, सुहास माने, शशिकांत जाधव या प्रमुख मान्यवरांसह नातेवाईक, पाहुणे मंडळी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व प्रास्ताविकपर मनोगत किरण गायकवाड यांनी व्यक्त केले। तर कार्यक्रमासाठी संदीप उन्हाळे, किरण गायकवाड, संतोष चव्हाण, सुधीर चव्हाण, गोपाळ इंगोले, किरण कुंभार, अतुल पारसखेडे, लखन भोसले, किशोर माने, रणजित राठोड, अनिल बाबशेट्टी, संकेत इंगोले, पिंटू माने, धनराज कदम आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले।